सर्वांना हरिओम. नमस्कार. सर्वांना प्रणाम. आज आणि आजच्या या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि या विश्वाचे योगगुरू ज्यांनी हा योग आपल्या भारत देशाच्या भूमीवरून अखंड जगामध्ये पसरवला असे महामानव, जगाचे योग नायक ज्यांना आपण म्हणूया असे स्वामी विवेकानंद, या दोघांची जयंती. या दोन्हीही महामानवांना सुरुवातीला वंदन करतो. सर्वांना जिजाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या हार्दिक अशा शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या सत्राला, आजच्या या 10व्या पुष्पाला या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महेश पूर्णपात्रे गुरुजी, डॉक्टर उत्तम काळवणे सर, श्रीमान श्री संजय औरंगाबादकर साहेब, श्री श्रीकांत पत्की सर, आदरणीय श्री सतीश वेद सर, आमचे मित्र गावकरी बालकवी श्री गणेश घुले सर, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्रीमती डॉक्टर मीरा पाडळकर मॅडम, श्री आस्वाद मोहोळकर सर, या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजकत्व घेतलेलं आहे आणि योगासाठी काही विशेष कार्य केलेलं आहे असे आदरणीय श्री सागर काबरा साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र योग सहकारी डॉक्टर श्री विवेक चर्जन सर, मराठवाडा योग शिक्षक मंचाचे माझे सर्व आदरणीय योग शिक्षक, माझे गुरु कैलासवासी उल्हास उढाण यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि माझे योग गुरु आदरणीय डॉक्टर जयंत बरेदे सर, आणि तसेच ज्यांनी माझ्या योगाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य केलं असे आदरणीय माझे योग गुरु श्रीमान बाळासाहेब जोशी सर, या सर्वांना आठवणीत ठेवून, ईश्वराला आठवणीत ठेवून माझं जे काही योगविषयी अनुभव आहे, माझं जे काही ज्ञान आहे, मत आहे, चिंतन आहे, हे मी आपल्या समक्ष या ठिकाणी ठेवण्याचा प्रामाणिक असा प्रयत्न करणार आहे. योग गुरुकुल, योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्याधाम प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर आयोजित या 10व्या व्याख्यानमालेला मला रोग प्रतिबंधात्मक योग या विषयावर बोलण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून, मार्गदर्शक मी होईल का नाही याची मला स्वतःला शाश्वती नाही. मार्गदर्शक म्हटल्यानंतर फार मोठ्या अडचणी असू शकतात. काही चूक न व्हावी ती खबरदारी घ्यावी लागते. त्याच्यामुळे मी मार्गदर्शक न म्हणता आपण संवाद घडून आणूया, सुसंवाद घडून आणूया, माझे काही मत मी आपल्यासमोर मांडणार आहे. तर मला या ठिकाणी बोलवलं आहे सुसंवाद घडवण्यासाठी, संवाद घडवण्यासाठी. त्याबद्दल मी या व्याख्यानमालेचे सर्व आयोजक मंडळ आणि विशेषतः आमचे आदरणीय उमेश दरक सर, या सर्वांचे मी मनपूर्वक सुरुवातीला धन्यवाद देतो. कुठल्याही व्याख्यानाच्या किंवा कुठल्याही संवादाच्या सुरुवातीला मी काही खुलासे करत असतो आणि आजही काही खुलासे करणं मला आवश्यक वाटतं, गरजेचे वाटतं. जसं सांगितलं माझा परिचय देताना की मी योगाभ्यासाचा किंवा योगाचा विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे. सोबतच मी शरीर क्रियाशास्त्र या विषयाचा सुद्धा प्राध्यापक जरी असलो तरी मी सुरुवातीला त्याचा विद्यार्थी आहे आणि अखंड विद्यार्थीच असणार आहे. या दोन्ही विषयावरती काही अधिकारवाणीनं मत मांडण्याचा मला निश्चित अधिकार असला तरीही मी यातील काही फार उच्च कोटीचा तज्ज्ञ आहे किंवा योगशास्त्रामधला किंवा योगाभ्यासाच्या माध्यमातून मला काहीतरी साक्षात्कार झालेला आहे असं माझं अजिबात अनुभवही नाही आणि मी तसं मानतही नाही. त्यामुळे आपल्यासमोर या दोन्ही विषयांचं काहीतरी एकत्रीकरण करून मी माझे केवळ आपल्यासमोर आकलन मांडणार आहे. आणि हे आकलन मांडत असताना माझ्याकडून काही त्रुटी होऊ शकतात, ती संपूर्ण शाश्वती आहे. त्यामुळे मी जे काही मत मांडणार आहे तेच खरं आहे असा माझा अजिबात कुठलाही दावा नसणार आहे. योगशास्त्रातील सिद्धांताच्या मर्यादेत राहून आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या
संशोधनाच्या अधीन राहून मी दिलेल्या वेळात जे काही मला मत मांडता येईल ते मी मत मांडण्याचा, माझं चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की योगशास्त्रांच्या सिद्धांताच्या मर्यादेत आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संशोधनाच्या अधीन ठेवूनच मी माझं वक्तव्य या ठिकाणी मांडणार आहे. वैद्यकशास्त्रातल्या कुठल्याही सिद्धांताला माझा निषेध नसणार आहे. मी त्या कुठलाही सिद्धांत छेदत नाही आहे. मी त्याला सपोर्टिव्हच या ठिकाणी बोलणार आहे. योगाची भूमिका घेऊन आजचा जो विषय आपल्यासमोर ठेवण्यासाठी जो मला दिलेला आहे तो आहे योग प्रतिबंधात्मक योग. रोग प्रतिबंधात्मक योग आजचा हा विषयाचा चर्चेचा विषय आहे. मित्रहो, आपलं वय, आपल्या सवयी, आपली जीवनशैली, आपल्या सभोवतालचा परिसर किंवा आपल्या जी काही जनुकीय संरचना आहे त्या संरचनेमुळे आपल्या शरीरामध्ये जीवन जगत असताना किंवा जसं आपलं वय वाढत राहतं तसे काही बदल घडत असतात. आणि काही बदल अनुरूप असतात तर काही बदल हे प्रतिकूल असतात, अनुकूल प्रतिकूल असतात. आणि त्या संयोगाने जे आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होत असतात त्या सर्व व्याधी टाळण्यासाठी किंवा त्या दूर ठेवण्यासाठी योगाचा काय रोल असू शकतो, योगाची काय भूमिका असू शकतो, तो टाळण्यासाठी योग कसा उपयोगी आहे किंवा होणारे जे काही रोग आहेत ते आपण कसे टाळू शकतो याविषयीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. अर्थात मी रोगाचा प्रतिबंध आणि योगाभ्यास यांचा काही अंशी अनुबंध लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न, त्याच्यात जोडणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. योगाभ्यास हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. योगाभ्यासामध्ये आपण कुठलंही औषध वापरत नाही, कुठलंही केमिकल वापरत नाही. औषधांचा उपयोग न करता संभाव्य आजार टाळण्यासाठी, त्याचसोबत जे काही आजार आपल्या शरीरात आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत, त्यांची तीव्रता रोखण्यासाठी, त्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आणि सोबतच काही आजार होऊच नये यासाठी योग कसा काम करतो हे योगाच्या विविध साहित्यातून अतिशय सुलभ भाषेमध्ये अगोदरच मांडून ठेवलेलं आपण बघतो. योगशास्त्राचा जर तुम्ही अभ्यासक असाल तर तुम्हाला त्याची जाणीव असेल, कल्पना असेल. सोबतच आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा आपल्या विविध शास्त्रीय संशोधनाच्या कसोट्याद्वारे सुद्धा, म्हणजे मॉडर्न मेडिसिनने सुद्धा आपल्या या ज्या काही कसोट्या आहेत संशोधनाच्या, त्याद्वारे योगाचे उपचारात्मक सामर्थ्य आणि रोगप्रतिबंधात्मक सामर्थ्य हे जगासमोर ठेवलेलं आहे, ठेवत आहेत आणि ते ठेवत राहतील. त्यामुळे योगाकडे केवळ धार्मिकता, आध्यात्मिकता या संकुचित वृत्तीनं बघू नका, तर योगाकडे आजच्या विश्वामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्राचा किंवा आरोग्य विज्ञानाचा विषय म्हणून त्याला बघा. सब्जेक्ट ऑफ इव्हिडन्स बेस्ड हेल्थ सायन्स असं मी म्हणेल. या सुधारित वृत्तीनं, सुधारित दृष्टिकोनातून बघा असा माझा आपल्याकडे आग्रह असणार आहे. जेव्हा कुठला तरी आपल्याला आजार होतो तेव्हा आपण योगाकडे वळतो, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी बिमारी होते, व्याधी होते, विकार होते आणि जेव्हा आपण सर्व दवाखान्यांमधून विविध चक्रा मारतो, औषधं संपले की परत ती व्याधी जन्माला येते, तेव्हा आपल्याला कुणीतरी सांगतं की योग करून बघा. आणि व्याधी आल्यानंतर योगाकडे वळणाऱ्यांची संख्या ही तुलनेमध्ये अधिक आहे. म्हणजे याचा अर्थ असा म्हणूया आपण की जेव्हा अंधार पडतो किंवा अंधार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रकाशाचं महत्त्व कळत नाही. बरोबर आहे ना? अंधार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रकाशाचं महत्त्व कळणार नाही. आत्ता जर लाईट गेली ना तेव्हा आपल्याला लाईटचं महत्त्व कळेल की आपण किती बेचैन हो, आपला कार्यक्रम हा ठप्प होईल. मला इथे अंधार म्हणजे विकार म्हणायचं आहे आणि प्रकाश म्हणजे योग म्हणायचं आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये विकार होत नाही तोपर्यंत आपल्याला योगाचं महत्त्व हे समजणार नाही. मित्रहो, योगाकडे आपण जेव्हा बघतो ना, जेव्हा विद्यार्थी म्हणून बघतो किंवा अभ्यासक म्हणून बघतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की योगाला केवळ एक अंग नाही आहे. योग हा अत्यंत समृद्ध विषय आहे, सर्वांगाने समृद्ध विषय आहे.
योगाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण त्याचे विविध कंगोरे आपल्याला लक्षात येतात, विविध त्याचे आशय लक्षात येतात, विविध दृष्टिकोन लक्षात येतात. ते दृष्टिकोन कोणकोणते आहेत आपण स्लाईडच्या माध्यमातून सुद्धा समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया. सर स्लाईड घ्या. योगाचे काही जे दृष्टिकोन आहेत, प्रचलित दृष्टिकोन आणि सुधारित दृष्टिकोन, जे कॉन्सेप्ट किंवा त्याला आस्पेक्ट म्हणूया, अँगल ऑफ योग, तर हे त्याचे काही अँगल आहेत. याच्यामध्ये कुणाचाही वादविवाद होण्याचा काहीही संशय रहित तो विषय आहे. तो म्हणजे योगाला एक आध्यात्मिक अंग आहे, प्रचलित अंग आहे. सर्वात सुरुवातीचं अंग जर कुठलं असेल तर आध्यात्मिक अंग आहे. आध्यात्मिक जागरणासाठी योग कार्य करतो, हे निर्विवाद सत्य आहे. सोबतच योग हा मानसशास्त्राचा विषय आहे. किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये योगशास्त्राला भारतीय मानसशास्त्र अशी उपमा दिलेली आहे. कारण योग हा पूर्णतः मनावर काम करतो आणि मनाच्या माध्यमातून शरीरावर किंवा शरीराच्या माध्यमातून मनावर काम करतो. पण त्याचा सर्वोच्च त्याचं जे ध्येय आहे ते मन आहे. त्या मनावरती काम करत असल्यामुळं आपण योगाला मानसशास्त्रसुद्धा ही संकल्पना दिलेली आहे किंवा संबोधलं आहे. सोबतच आरोग्यविषयक, आरोग्य पातळीसाठी, आरोग्य वर्धनासाठी, आरोग्याच्या संवर्धनासाठी योग हा काम करतो. केवळ योग हा आरोग्य वर्धन करत नाही, तिचं संरक्षण करत नाही, संवर्धन करत नाही, तर जेव्हा जेव्हा हे आरोग्य ढासळतं, बिघडतं, ते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा उपचाराच्या माध्यमातून योग हा काम करत असतो. म्हणून उपचारात्मक हे सुद्धा अंग त्याला आहे. आणि उत्तरोत्तर काळात तर योग साहित्यामध्ये याला विशेष महत्त्व आलेलं आहे. याला आयुर्वेदाचं सुद्धा एक अंग आहे, हे आपण जाणतो. याच्यासोबत शुद्धी, शरीराची आणि मनाची शुद्धी करणारं एक क्लिन्झनिंग टूल ज्याला आपण म्हणूया, ते सुद्धा योग आहे. आणि आजच्या या आधुनिक विश्वामध्ये व्यसनमुक्तीचं एक साधन म्हणून सुद्धा योगशास्त्राकडे लोक वळत आहेत. जेव्हा मी 2-3 व्यसनमुक्ती केंद्रावरती गेलो होतो, आमच्या अंबाजोगाई आणि बीड रोडवर, अंबाजोगाई आणि लातूर रोडवरती एक व्यसनमुक्तीचं केंद्र आहे, सुमन व्यसनमुक्ती केंद्र. त्या ठिकाणी मी 1-2-4 वेळा जाऊन आलेलो होतो. तिथे सुद्धा मी त्यांचा प्रोटोकॉल बघितला ट्रीटमेंटसाठी, लाईन ऑफ ट्रीटमेंट काय करतात.